आहेत. पुन्हा एकदा बोराडे सरांना मी विनंती करतो की आपण महाजन सर यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. यानंतर मी सर्व मान्यवर आणि समोर बसलेले सुद्धा मान्यवरच. ही माझी मैत्रीण आहे 25 वर्षाची आणि तिच्याबद्दल मी काय बोलावं खरंच शब्द नाही. पण मी एक अनुभव असा सांगते की एकदा मी गावाला गेले होते आणि माझ्या माहेरचे आले तर हिने मला फोन करून सांगितलं, तेव्हा अर्थात मोबाईल वगैरे नव्हते. हिने मला फोन करून सांगितलं की तू ज्या कामाला गेली ते काम पूर्ण कर, तू काही काळजी करू नको. आणि माहेरच्यांची जशी काळजी घेतात तशी तिने त्या पाहुण्यांची काळजी घेतलेली आहे. आज पण ते आले, अर्थात मी घर बदललेलं आहे, मागेच गेले, तिच्या फार लांब गेलेले नाही, तरीसुद्धा ते लोक दीप्तीची आज पण आठवण करतात. आणि मला सगळ्यांनाही तुम्हाला सांगायचं आहे की दीप्तीचं जसं वर्णन केलेलं आहे तशी ती खरंच साधी, शांत आणि निर्भीड आहेच. की कुणाचीही चूक असेल तर ती शांतपणे पण ती सांगते. आमच्या सगळ्या परिवारातर्फे आणि भारतीय जनता पार्टीतर्फे तुम्हाला सगळ्यांनाही नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हा सन्मान सोहळा काही वेळानंतर आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु यापुढचा मनोगत व्यक्त करण्यासाठी मी विनंती करतो मोरे सरांना. उपस्थित बंधू भगिनी, या ठिकाणी आजी माजी शिक्षक, मुख्याध्यापक, त्यानंतर दादोबाईंचे आप्तेष्ट स्नेही, आज या कार्यक्रमाला आपण सेवानिवृत्तीचा कार्यक्रम म्हणून या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहोत. नियत वयोमानानुसार 58 वर्ष झाल्यानंतर शासकीय नियमाप्रमाणे सेवानिवृत्त व्हावं लागतं. 58व्या वर्षी सेवानिवृत्त झालं म्हणजे त्या माणसाची कार्यक्षमता कमी होते अशातला भाग नाही. फक्त शासकीय नियमामुळं आपल्याला त्या ठिकाणी सेवानिवृत्त व्हावं लागतं. तर आज या ठिकाणी श्रीमती जाधवबाई या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमिक विद्यालयांच्यामध्ये 23 वर्ष सेवा पूर्ण करून आणि देवरोडला सेंट्रल स्कूलमध्ये 1 वर्षाची सेवा पूर्ण करून त्या या ठिकाणी सेवानिवृत्त होत आहेत. सेवानिवृत्तीनंतरचा त्यांचा कालावधी सुखाचा, समाधानाचा आणि आरोग्यदायी जावो अशी सदिच्छा व्यक्त करून मी माझे 2 शब्द संपवतो.